तस्मै श्री गुरवे नमः. अध्याय 51 ते 53. सिद्धमुनी गुरुभक्तीने आर्त होऊन बोलू लागले. श्री गुरुनाथ श्रीशैल पर्वताच्या यात्रेला निघाले हे व्रत गाणगापुरातील भक्तजनाच्या कानावर जाताच ते सर्व धावत येऊन श्रीगुरूच्या चरणी लागले. त्यांच्या नेत्रातून अश्रूचे पूर वाहू लागले. त्यांचे कंठ दाटून आले. ते बोलू लागले, महाराज, आज पावे तो गाणगापूर म्हणजे वैकुंठपूर झाले आहे. आता आमची काय गती होणार? त्याचे समाधान करून श्रीगुरू त्यांना सांगू लागले, आता परिस्थिती पालटली आहे. अन्य धर्माचे लोक आमच्या दर्शनाला येऊ लागतील. त्यामुळे तुम्हा लोकांना त्रास पोहोचण्याचा संभव आहे. म्हणून लौकिकदृष्ट्या आम्ही श्रीशैल यात्रेला निघालो आहे. पण निश्चिंत राहा की येथे गाणगापुरामध्ये आम्ही गुप्त रूपाने आहोत. आम्ही मठात पादुका ठेवून जात आहोत. संगमावर स्नान करा, अश्वत्थाची पूजा करून आमच्या पादुकांचे नित्य अर्चन करीत जा, असे सांगून श्री गुरुराज निघाले. बरोबर जे भक्तजन धावत गेले होते ते श्रीगुरू अदृश्य होताच परत फिरले आणि मठात आले. आणि आश्चर्य पहा, श्री गुरुनाथ तेथे स्थिरासन घालून बसलेले त्यांच्या दृष्टीला पडले. म्हणून सर्वव्यापी नारायण म्हणजे त्रयमूर्ती श्री गुरु असा त्यांना दृष्टांत झाला. श्री गुरूंनी श्रीशैलाला प्रयाण केले. पाताळगंगेला पोहोचल्यावर त्यांनी आपल्याकरिता एक पुष्पाचे आसन करून आणण्यास शिष्यांना सांगताच त्यांनी कलार, कुमुद इत्यादी सुंदर पुष्पाचे आसन करून आणले. त्यावर बसून श्री गुरु नदी जलामधून निघाले. ते बोलले, प्रिय भक्तांनो, आम्ही आनंद स्थानाला जातो. तेथे आम्ही पोचल्याची खूण म्हणजे गंगेमधून फुले येतात, ती तुम्ही प्रसाद म्हणून काढून घ्या आणि भक्तिभावाने जतन करून ठेवा. इतके सांगता श्री गुरु अदृश्य झाले. शिष्य तर गंगेकडे आतुरतेने पाहताच उभे होते. इतक्यात नावाड्यांनी येऊन सांगितले की आम्हाला श्री गुरुनाथ जाताना भेटले. ते म्हणाले की आम्ही गाणगापुरातच वास करीत आहोत. श्रद्धावंत भक्तांनी कळीकाळालाही भिवू नये. सिद्धमुनी पुढे सांगता श्री गुरु गाणगापुरात असताना त्याचे पुष्कळ शिष्य झाले. त्यापैकी 4 जण प्रमुख होते, सायमदेव, नंदी, नरहरी व मी असे. या 4घांनी ती पुष्पे मस्तकावर धारण केली व आनंदाने नाचू लागले. सिद्धमुनी व नामधारक यांचा संवाद रूपाने सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेला श्री गुरुचरित्र नावाचा प्रासादिक ग्रंथ समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त.